नमस्कार, प्रियंकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला क्रिसमस स्पेशल अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक करून दाखवणार आहे। हा केक आपण ओव्हनच्या ऐवजी कढईमध्ये करणार आहोत। तर या क्रिसमसला किंवा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला अशा प्रकारचा केक घरी नक्की करून पहा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। केक बनवण्यासाठी तर मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर आहे। ही 1 वाटी साखर मी या रव्यामध्ये ओतून घेते आणि इथे 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेते। इथे चिमूटभर मी फूड कलर टाकून घेते आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते। हे सर्व मिश्रण मिक्स झालेले आहे। आता हे मिश्रण मी मिक्सरला एकदम बारीक पीठ असं वाटून घेणार आहे, पिठासारखं। तर माझ्याकडे मिक्सरचं छोटं भांडं आहे, त्याच्यामुळे मी 2 बॅचमध्ये बारीक वाटून घेणार आहे। हे पहा, एकदम हे मिश्रण बारीक पिठासारखं मी वाटून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या बॅचचं जे मिश्रण आहे ते सुद्धा मी बारीक वाटून घेणार आहे। हे मिश्रण मी एका वेगळ्या बाउलमध्ये ओतून घेते। हे सर्व मिश्रण मी एकदम बारीक पिठासारखं दळून घेतलेलं आहे। हे 5 मिनिटासाठी मी बाजूला करून ठेवते आहे आणि इथं माझ्याजवळ 3 इंचाचा केक टीन आहे, त्याला मी तेल लावून घेते। सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आणि या डब्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ असं शिंपडून घेते, जेणेकरून आपला जो केक आहे तो चांगला बेक होणार। सर्व बाजूने असं पीठ शिंपडून घ्यायचं। एक्स्ट्राचं जर पीठ असेल ते काढून टाकायचं। तर इथे मी जाड कढई गॅसवर तापत ठेवलेली, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि त्याच्यावरती मी स्टँड ठेवून घेते। गॅस फास्ट करते आणि आपल्याला चांगली हे कढई जी आहे ती गरम करून घ्यायची आहे आणि लगेच मी झाकून ठेवते। आता हे जे कोरडं मिश्रण मी दळून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी तेल घालून घेते। 1 वाटी दूध आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी घालून घेते आणि इथे अर्धा वाटी दही आहे, फेटून घेतलेले दही आहे ते याच्यामध्ये टाकून घेते। पाव चमचा व्हॅनिला टाकून घेते आणि हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते। आता या मिश्रणामध्ये मी थोडीशी तुटी फुटी टाकून घेते आणि पुन्हा मी मिक्स करते। सर्व मिश्रण मी या केक टीन मध्ये ओतून घेते। थोडंसं आपण असं टॅप मारून घ्यायचं आणि आता लगेचच आपण कढईमध्ये ठेवून घ्यायचं केक टीन। हे बघा, कढई एकदम खूप गरम झालेली आहे। लगेचच केक टीन कढईमध्ये ठेवून घेते आणि लगेच झाकण ठेवून घेते। जराही वाफ जाऊ द्यायची नाही, एकदम गच्च झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 25 ते 30 मिनिटं आपण हे बेक करून घ्यायचं। 30 मिनिटं झालेली आहे। आता आपण केक चेक करूया। कढई खूप गरम आहे, त्याच्यामुळे आपण कपड्याने झाकण खोलूया। हे बघा, छानपैकी कलर आलेला आहे। आपण ह्या टूथपेस्टने चेक करूया। हे बघा, टूथपेस्ट एकदम क्लीन येते, म्हणजे आपला केक तयार आहे। असाच 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आणि गार झाल्यावर आपण तो कापून घेऊया। केक आता थंड झालेला आहे, आता तो आपण काढून घेऊया। थोडासा असं कडा मोकळ्या करायच्या, थंड झाला की आपोआप कडा मोकळ्या होतात। हे बघा, छानपैकी मोकळा झालेला आहे। तुम्ही बघू शकता या केक टीन मध्ये सुद्धा चिकटलेला नाही आहे। मस्तपैकी केक तयार झालेला आहे। केक आता आपण छोट्या छोट्या स्लाइस मध्ये कट करून घेऊया। मस्त तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। एकदम स्पंजी केक तयार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा केक बनवा। एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। मी बनवलेला हा रवा केक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।